मध्ये हात संपूर्ण वरती आहे ना, आणि गुडघा पण बरा आहे. कमरेतून पण पाय दुखायचा ना. तरी उठायला होते मला धरून टेकून आला इथे मी गावाला आणि तुमची ट्रीटमेंट घेतली इथे. त्यामुळे मला आता चालता येते. मी उठताना मला पकडायचे रस्सी कशी पकडायची मला पुरं ते आता व्यवस्थित मी चालतो आता जरा म्हणजे काठीशिवाय चालतो आता. कुठे जाता चालायला? चालायला गार्डन मध्ये. गार्डन मध्ये मोकळं फिरता येत आता. फिरतो आता. फ्रोझन शोल्डर, कमरेचं दुखणं आणि त्याच्यासोबत गुडघे पण दुखी, म्हणजे एकंदरीत सगळेच अस्थिरोग हल्ली एक 65 नंतर बऱ्याच लोकांना असतात. आणि सगळ्यांवरती एक कॉमन पेन किलर दिली जाते. आणि हल्ली औषधांची थोडी भीती पण वाढत चालली आहे, कारण की लोकांना माहिती आहे पेन किलरने किडनी लिव्हरवर दुष्परिणाम होऊ शकतो. अशा वेळी ॲक्युपंक्चर म्हणजे विना औषध फक्त तारेसारख्या बारीक सुया लावून शरीरावरती जे पॉइंट्स असतात त्याला आपण उपचार देतो आणि ते दुरुस्त करतो. सगळं म्हणजे काय आहे की हे उपचार देत असताना आपण औषध तर वापरत नाहीये आणि एकंदरीत सगळ्याच आजारावर सोबत ट्रीटमेंट करता येतो. त्याच्यामुळे ते खर्चिक पण कमी पडतं. नाहीतर प्रत्येक गोष्टीचं 3 वेगळे एक्सरे, त्याच्यानंतर निरनिराळे वेगळे उपचार, आणि ते करूनही ते शाश्वती नाही की ते बरं होईल. तर असंच आपल्याकडे आता एक दाम्पत्य आहे, त्यांचा मुलगा पण सोबत आहे. आणि आताच मी त्यांना बोलत होतो, हल्ली आजार म्हणजे एक चित्रपट झालाय, तर त्याच्यामध्ये सगळंच फॅमिली इन्व्हॉल्ड असतो. आणि चित्रपटात एवढे नट असतात, तसं कधी ऍसिडिटी होते, कधी मानदुखी होते, कधी गुडघेदुखी होते. आता ह्यांना पण दोघांना थोडे प्रॉब्लेम जास्त होते आणि ऑपरेशन पर्यंत जायचा वेळ होती. तर त्याच्यातनं त्यांचा प्रवास कसा राहिला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर असं आपल्याकडे त्यांचा मुलगा आणि दोघं जण आहेत. तर तुम्हाला आपल्याकडे तुम्ही डॉक्टर लोहे ॲक्युपंक्चर अंधेरीला आलात ना, तर त्यावेळेला काय काय त्रास होता? हा हा बसता उठता येतं. आणि हात कसा जात नव्हता? वेणी बांधायला अडचण होती का? आता व्यवस्थित आहे. तर ह्याला फ्रोझन शोल्डर म्हणतात. आपण बघू शकतो. किती दिवस ट्रीटमेंट झाली? 10 सेशन काहीतरी सांगितलेलं तुम्ही, 20 सेशन त्याच्यामध्येच. हा, म्हणजे एकच महिना झाला ना, 10 दिवस ट्रीटमेंट. हा, आता 7-8 दिवसाच्या ट्रीटमेंट मध्ये हात संपूर्ण वरती आहे ना, आणि गुडघा पण बरा आहे. कमरेतून पण पाय दुखायचा ना. आमच्याकडे काही औषध दिलं तुम्हाला? काहीच नाही, फक्त ॲक्युपंक्चर केलं ना. तर दुखतात का सुया लावताना? थोड्या. किती मुंगीसारखं का मुंगळ्यासारखं? बरं, ते बारीक असतात सुया. हा, आता दुखणं कमी झालं ना, त्याच्यामुळे सुयाचं दुखणं वाढलं. आता काकांकडून जाणून घेऊ त्यांच्या ह्याच्यामध्ये ह्यांना लंबर कॅनल स्टेनोसिस L2, L3, L3, L4, L4, L5 ह्याच्यामध्ये त्यांची जी नस आहे ती आकसली गेली आणि त्याच्याने काय होतं, त्यांना चालताना जड पडायचा पाय. आता आपण जाणूया की ते किती चालतायत. येते ना, मला मुलांनी गाडी सुरंडला चालायला नाही भेटत होता. मला उचलून असा गाडी बसून काठी तिकीट येत होतो गाडी सुरंडला गावी सुद्धा. मला इथे येऊन मला ते धरून काठी धरून टेकून आला इथे मी गावाला आणि तुमची ट्रीटमेंट घेतली इथे. त्यामुळे मला आता चालता येते. मी उठताना मला पकडायचे रस्सी कशी पकडायची मला पुरं ते आता व्यवस्थित मी चालतो आता जरा म्हणजे काठीशिवाय चालतो आता. कुठे जाता चालायला? चालायला गार्डन मध्ये. गार्डन मध्ये मोकळं फिरता येत आता. फिरतो आता. म्हणजे जरा थोडा एवढं म्हणजे चांगला होऊन एवढं चांगलं वाटलं. डॉक्टर हे दिवस आहे. आणि औषध काही घेतलं का मग याच्यासाठी? काही नाही घेतलं, फक्त ॲक्युपंक्चर केलं. ॲक्युपंक्चर केलं. हा. त्यांच्या मुलाकडे म्हणतात आई बाबा? खूप बरं वाटलं. आणि सचिन सरांकडे येऊन दोघं पण बरे होते हे बघताना खरंच खूपच बरं वाटतंय.
आणि सर बोलले चित्रपट सृष्टी, तर मी पण त्यातलं एक पार्ट आहे. सिनेमॅटोग्राफर आहे, तर मला माहिती की मी अच्छा, तुम्ही सिनेमॅटोग्राफर आहात? येस येस. ओके. मग कॅमेरा का काय? कॅमेरामॅन कुठे बँड्राला असता? फ्रीलान्सर. फ्रीलान्सिंग आहे. बरं बरं. तर दोघांना इथे आणणं आणि ही ट्रीटमेंट सुरू करणं आणि त्यातनं हे बरे होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हा. आणि खरंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत ऍक्युपंक्चर पोहोचला पाहिजे. आणि थँक्यू सचिन सर, तुमचे खूपच 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 आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. हा. ओके, थँक्यू. थँक्स. तुम्हाला इथं कोणी पाठवलं होतं? एक तुमच्याच आपले सर आहेत, त्यांचे एक स्टुडंट आहे मादरक, ती डोंबिवलीला असते. तिने मला सांगितलं की तू इथे जा. आणि मी ऑलरेडी माझ्यावर ट्रीटमेंट केली, माझ्या पायाचे प्रॉब्लेम होते, तर मला ही ट्रीटमेंट, तुम्हाला अनुभव होता? हो, मला अनुभव होता. आणि तिने सांगितलं इथे आणि तुम्हाला भेटा, तुमच्यावर बोला, आणि तुम्ही एकदम चांगलं गाईड केलं, त्यामुळे खूप आभार. येस. थँक्यू. शॉर्ट मध्ये चांगला आला रिझल्ट. येस. व्हेरी शॉर्ट टाइम. येस, थँक्यू.